श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या यूट्यूब चॅनेलमध्ये. श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो. अशक्यही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करत असतात. अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत. परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळत नाही. याबाबत मनात शंका निर्माण होते. गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते. अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र असे घडत असेल तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवा असा सल्ला दिला जातो. पण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे असे सांगितले जाते. आपल्याकडूनही काही चूक होत आहे का याबद्दल विचार करा आणि सेवा सुरू ठेवा. त्यासाठी नेमके काय करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी. स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्या. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवी लागण्याची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामींची सेवा करा. एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकू नये. त्यावेळी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. देवासमोर दिवा लावा. स्वामींना दिवा अर्पण करा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवा. अगदी दूध किंवा साखर ठेवला तरी चालेल. यानंतर स्वामींची मानसपूजा करावी. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. याचे 21 अध्याय आहेत. दररोज 3 अध्यायाचे पठण केले तरी 7 दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल. पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणा. तसेच किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. एकापेक्षा अधिक माळ जपल्यास अधिकच उत्तम. परंतु यथाशक्ती जप, नामस्मरण करावे. शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी. शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी. खंड पडू नये. काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत जर खंड पडला तर स्वामी समर्थांची मनापासून क्षमा याचना करावी. तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवा. ही सेवा करताना निशंक मनाने करा. कोणतेही किंतु मनात ठेवू नये. अशी स्वामी सेवा केल्यानंतर तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.